मोठा सण आहे, सगळे आनंदात साजरा करत असतात आणि ते प्रत्येक गल्लीत एक वेगळा जल्लोष असतो, आनंद असतो, तो साजरा करायला आम्ही आलो. काही नाही, सुख शांती समृद्धी सगळ्यांसाठी. मला वाटतं जे आपल्या मनात असतं ते देव ओळखत असतो, वेगळी प्रार्थना करण्याची गरज नसते. आदित्यजी, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की मराठी शिकण्यासाठी त्यांना 1 वर्षाची जी मुदत आहे ती देण्यात आलेली आहे. कुठेतरी सरकार आता परत बॅकफूटवर. मला वाटतं हे मुख्यमंत्री आणि त्यांची पॉलिसी त्यांनीच पहिलं स्पष्टीकरण द्यावं. आता मी त्याच्यावर काही बोलणार नाही, पण एक महत्वाचं आहे की आपण पाहतोय महाराष्ट्रात जे उद्योगधंदे आहेत ते त्यांचे हाल काय आहेत. साधारणपणे MIDC मध्ये आपण पाहतो जिथे मराठी कामगार असतील किंवा बाहेरचे असतील, पण इथून रोजगारच बाहेर जायला लागला तर इतर कोणाला काय बोलायचं. काल पण MIDC जे होतो आम्ही लोटेला, आपण पाहिली असेल परिस्थिती काय होती. आणि मला वाटतं आज इथे मी राजकारण जास्ती बोलणार नाही. आज आपण मागचं दृश्य पाहताय आणि आज सण पाहताय, तर इथे राजकारण बोलणं योग्य नाही. कार्यक्रम झाला शिंदेचा, तो रिक्षा संदर्भातच होता. 800 रिक्षा लोक त्यांच्या बरोबर कार्यक्रम करतील, मला त्याच्यावर बोलण्याची गरज नाही. मला त्याच्यावर बोलण्याची गरज नाही. लोक त्यांचा बरोबर कार्यक्रम करतील. मला दरवर्षी असतो. मला वाटतं आपण पाहता की आज सणासाठी वेगळे वेगळे राजकीय नेते पण येतील, आमचा कोळीवाडा पाहून जातील, काय काय कामं केले ते पण पाहतील. तर आनंद आहे. पण आज इथे लोक बघा, इथे फॉरेनचे पर्यटक येत आहेत, अनेक लोक इथे दिसत आहेत. आणि खास करून मला एक आनंद वाटतो, DSLR घेऊन खूप लोक फोटोग्राफीसाठी आलेले आहेत. ते पाहून मला एक आनंद वाटतो, कारण हे पर्यटन असंच वाढायला पाहिजे. बघा, शिंदेचा गट काही शिवसेना नाही, शिवसेना ही सगळी आहे. आमचा नाद चांगला चालू आहे. पण आज सण असून कुठलंही राजकारण करू नका असं तुम्ही देखील म्हणताय, पण या सगळ्या गोष्टी होताना दिसतंय का? बघा, काय तुम्हाला सांगतो, काही काही लोक बालिशपणा करू शकतात, आम्ही तो करणार नाही. आज आम्ही सण साजरा करायला आलेलो आणि मी नेहमी सांगतो, दहीहंडी असो किंवा कुठचाही सण असो, काही लोक राजकीय स्टेटमेंट्स त्याला जोडून देतात, मी ते करणार नाही. आज आम्ही सण साजरा करायला आलेलो. नारळी पौर्णिमा, आज आम्ही तसं नारळ इथे वाढलेलं आहे. काल लालबाग परळमध्ये 2 गटात या ठिकाणी मारामारी झाल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी पोलिसांनी योग्य वेळी इंटरव्ह्यू केलेलं आहे आणि मला वाटतं ते करत राहतील. मला वाटतं एक महत्वाचं आहे, 260 कोटीचा जो MMRDA ब्रिज, तो एवढा भयानकपणे आपण पाहतोय आता पाडणार आहेत का, तर डिझाईन चुकलेली आहे. मला वाटतं हे पैसे त्यावेळीचे जे मुख्यमंत्री किंवा UD मंत्री असतील ते कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडून घेतले पाहिजे, जनतेचा पैसा नाही. ते UD मंत्री, नगरविकास जे कोण असतील त्यावेळी त्यांच्याकडून, त्यांच्या वैयक्तिक खात्याकडून घेतले पाहिजे. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडळावरती कारवाई केली जाते, मात्र कालचा जो शिंदेचा कार्यक्रम होता तो सुरूच भाषणं जी होती ती 10 नंतर झाली. स्वतः सिद्धेश कदम जे महाराष्ट्र MPCB तेच मी सांगितलं, लोक हे सगळं बघत आहेत, लोक त्यांचा खोटारडेपणा बघत आहेत आणि लोक बरोबर उत्तर देतील त्याला. बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी म्हणाले होते, मात्र ज्या प्रकारे हिंदीमध्ये भाषण होतं आणि भोजपुरी गाण्यावरती डान्स होतो. बघा, तुम्हाला सांगू की एक महत्वाची गोष्ट हीच आहे की आता पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातले उद्योग हे बाहेर का जात आहेत ह्याच्यावर त्यांनी उत्तर द्यावं. महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर का कोलॅप्स होतं त्याच्यावर उत्तर द्यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जसं सांगितलं, आज इथे राजकारण मी बोलणार नाही.